जेव्हा मूल हे अबंडंट किंवा सोडून दिलेलं मूल असतं त्याची गार्डियनशिप ही कोर्टाकडे असते. म्हणजे कोर्ट त्याचा पालक आहे आणि त्या पालकाची जबाबदारी आहे की ते चांगल्या पालकाच्या हातात जावं. मुलाने काहीतरी चूक केली, मुलावर खूप पालकांची चिडचिड झालेली, अशा वेळेस सांगतात की तू जर माझं मुलं असतं ना, असं तू वागला नसतास किंवा असं तू वागली नसतीस. अशा पद्धतीने जेव्हा चुकीच्या पद्धतीने मुलांपर्यंत हे दत्तकाचं पोहोचलं जातं, तेव्हा मुलं हे चुकीच्या पद्धतीने घेतात. प्रिपेरेशन फॉर पेरेंटिंग, दत्तक पूर्वीची जी काही त्यांची काउन्सिलिंगची सेशन्स असतात आणि दत्तकानंतर काउन्सिलिंग सेशन्स असतात, याच्यामध्ये वारंवार त्यांना सांगितलं जातं की कशा पद्धतीने मुलांना ही गोष्ट सांगणं गरजेचं आहे. काराला पण वेटिंग लिस्ट आहे. ती प्रोसेस जी आहे 3-3, 4-4 वर्ष पालक वेटिंग लिस्टवर आहे. टाइम पिरियड जो दत्तकासाठी घेण्यासाठीचा जो असतो तो का अनिवार्य किंवा महत्वाचा वाटतो तुम्हाला? की लोकांच्या असे गैरसमज होते की संस्थेत गेल्यावर मूल बघायचं आणि घरी घेऊन यायचं. इतकी सोपी पद्धत नाही. आपण जेव्हा कायदेशीर दत्तक प्रक्रियेचा विचार करतो तेव्हा ही थोडी वेळखाऊ प्रोसेस असणार आहे. जेव्हा आपण लिगली चाइल्ड अडॉप्ट करतो तेव्हा बायोलॉजिकल मुलाला जे हक्क असतात ते त्या लिगली अडॉप्टेड चाइल्डला मिळण्याची कोर्टाची ऑर्डर्स तशी असते. पण जेव्हा तुम्ही बेकायदेशीररित्या असं एखादं मुलाची कस्टडी तुमच्याकडे, कारण कस्टडीच मिळणार पाहिजे, मिळवली असेल तर उद्या जेव्हा त्या मुलाला शाळेची ऍडमिशन असेल, पासपोर्ट असेल किंवा व्हिसा हे करायचा असेल किंवा त्या बाळाला स्वतःला काही मोठं झाल्यावर कुठलीही गोष्ट करायची असेल तर या सगळ्या प्रक्रियेत त्याचं जे बर्थ सर्टिफिकेट असतं म्हणजे निर्माणच करता येत नाही. म्हणजे मी कोण इथपासून ती सुरुवात होते आणि ते मला प्रत्येक ठिकाणी प्रूव्ह करावं लागतंय की मी यांचं मूल आहे का नाहीये ते पण नाही. उद्या खरंच ह्याचे आई वडील आले माझ्याकडे मागितलं तर मी कुठल्या बेसिसवर त्याला ठेवलंय? कायदेशीररित्या तर मी ठेवू शकत नाही. माझ्याकडे हे मूल काय म्हणून राहतंय याचं एक्सप्लेनेशन हे कुठल्याच पालकांकडे नाही. हॅलो, नमस्कार. मी गायत्री श्रीरंग. स्वागत आहे तुमचं माय समष्टी या युट्यूब चॅनलवर. रक्तापलीकडचं नातं म्हणजे दत्तक विधान या पॉडकास्टवर तुमचं स्वागत आहे. काही नाती रक्ताच्या पलीकडची असतात, जिथे रक्तापेक्षा हृदयाचा जास्त जवळचा संबंध वाटतो. हे नातं जितकं भावनिक आहे तितकंच कायद्याच्या चौकटीत सुद्धा हे नातं बांधलेलं आहे. काही नाती नशिबाने नाही तर निर्णयाने जोडली जातात, ते म्हणजे दत्तक विधान. तर या दत्तक प्रक्रियेला समजून घेण्याकरता आज आपल्याशी गप्पा मारायला आलेल्या आहेत गेली 30-1 वर्ष दत्तक विधान तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या शर्मिला सय्यद या आपल्याकडे आलेल्या आहेत. नमस्कार शर्मिला ताई. आणि आपल्या दुसऱ्या ज्या गेस्ट आहेत त्या ॲडव्होकेट स्मिता चितळे याही गेली 10-12 वर्ष या वकिली क्षेत्रात आहेत आणि दत्तक प्रोसेस ही पूर्णपणे कशी कायदेशीर रित्या अंमलात येईल आणि छान पद्धतीनं कायदेशीररित्या मुलं कुटुंबात जातील अशा अनुषंगाने त्या कार्यरत आहेत. तर नमस्कार स्मिताताई. नमस्कार. कुटुंबामध्ये दत्तक घ्यायचं आहे असा जेव्हा निर्णय घेतला जातो तेव्हा त्या कुटुंबाने किंवा त्या फॅमिलीने किंवा त्या पती पत्नीने कोणता विचार करण्याची पहिली आवश्यकता वाटते तुम्हाला? सुरुवातीला मला असं सांगावसं वाटतं की पालकत्व ही आयुष्यभरासाठीची जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी दत्तकेचे पालक जे पती-पत्नी आहेत, ते सर्वतोपरी त्यांची तयारी आहे का? मानसिक तयारी आहे का? त्यांच्या कुटुंबातील जे कोणी व्यक्ती असतील, त्यांची तयारी आहे का? कारण ही संपूर्ण जबाबदारी आपण आयुष्यभरासाठी घेणार असतो. ती तयारी असेल तरच त्यांनी दत्तकासाठी पुढे जाण्याचा विचार करावा, असं मला इथे सांगावसं वाटतं. लोक आहे ना, दत्तक घ्यायचं आहे म्हटल्यानंतर आपल्याकडे पहिल्यापासून असं ठरलेलं असतं की अनाथालयात जाऊन विचारायचं. आता त्याला अनाथालय नाही म्हणत, आपण बालगृह म्हणतो. बालगृहात जाऊन विचारायचं आणि तिथे जाऊन दत्तक घेण्याची आधी ती प्रोसेस होती, ती प्रक्रिया ती होती. तर हे तिथून जेव्हा हे पालक जेव्हा त्या संस्थेत जातात आणि त्याच्यानंतर त्यांना कळतं की अरे ही ती प्रक्रिया नाहीये, तर नेमकी काय ती प्रक्रिया आहे सांगाल का थोडक्यात? जसं गायत्री आता तू सांगितलंस की जेव्हा आपण दत्तकाचा विचार करतो, तेव्हा आपण साधारण असा विचार करतो की संस्थेमध्ये खूप सारी मुलं असतात.
संस्थेमध्ये जायचं, मूल आपल्याला जे आवडेल ते बघायचं आणि घरी घेऊन यायचं. इतकी सोपी पद्धत आहे, असा सगळ्यांचा हा समज झालेला म्हणजे असतो. ऍक्च्युली खरं तर निवड केली जाते, Yes. मुलाची निवड केली जाते. पण आपण इथे कायदेशीर दत्तक प्रक्रियेचा विचार करतो आहोत. जसं तू म्हणालीस की चाइल्ड केअर इन्स्टिट्यूट म्हणजे अनाथालयात जातात. तर मला असं सांगावंसं वाटतं की शासन मान्यताप्राप्त दत्तक संस्था प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये आहेत. जसं पुण्यामध्ये 6 शासन मान्यताप्राप्त संस्था आहेत. तर जे दत्तक इच्छुक पालक आहेत त्यांनी कुठल्याही जवळच्या एखाद्या संस्थेला प्रत्यक्ष भेट द्यावी. प्रत्येक संस्थेमध्ये प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्ते असतात आणि ते अगदी सोप्या पद्धतीमध्ये दत्तकाची प्रक्रिया दत्तक इच्छुक पालकांना समजावून सांगू शकतात. कारण कसं आहे ना, आपण काराच्या वेबसाईटवर गेलो, ही सगळी प्रक्रिया आहे, नियमावली आहे, पण वाचून नियम हे इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला समजून घेणं हे थोडं अवघड असतं दत्तक इच्छुक पालकांसाठी. म्हणून जर संस्थेमध्ये भेट दिली आणि प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्त्यांकडून ही माहिती जर समजून घेतली तर पुढचा दत्तकाचा प्रवास नक्कीच सोपा होईल असं मला वाटतं. मला विचारायचं, आता त्यांनी हा जो कारा हा मुद्दा काढला, तर कारा हे नेमकं काय आहे? आणि लोकांमध्ये म्हणजे दत्तक घेणाऱ्या पालकांमध्ये हे खूप मोठं कन्फ्युजन असतं किंवा त्यांना ही गोष्टच माहिती नसते. तर कारा हे नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीनं ते काम करतं? साधारण 2015 मध्ये एक जुव्हेनाईल जस्टिस ऍक्ट हा आपल्याकडे पहिल्यापासूनच होता, पण त्याच्यामध्ये अडॉप्शनसाठी एक वेगळं सेक्शन त्यांनी इन्क्लूड केलं 2015 मध्ये. आणि त्या सेक्शन प्रमाणे भारतभर अशा ज्या वेगवेगळ्या संस्था होत्या किंवा अख्ख्या भारतात अडॉप्शनची गरज जी निर्माण झालेली होती, कारण तोपर्यंत आपल्याकडे फक्त हिंदू अडॉप्शन ऍक्ट एवढाच अडॉप्शन कायदेशीररित्या घेण्यासाठीचा एकमेव मार्ग होता. त्याचा एकच प्रॉब्लेम होता की जी अनाथ मुलं किंवा सोडून दिलेली अबंडन किंवा आई वडिलांना नको असलेली अशी मुलं होती, त्या मुलांचं कायदेशीररित्या दत्तक घेण्यासाठी काय करता येईल याच्यासाठी तोपर्यंत एक प्रक्रिया होती की गार्डियनशिप प्रमाणे कोर्टामध्ये अप्लाय करायचे. पण ती जरा किचकट प्रक्रिया आणि वेळखाऊ सगळ्याच बाबतीत संस्थांना पण ती त्रासदायक होत होती. तर त्याच्यासाठी 2015 साली ज्युएनाईल जस्टिस ऍक्ट मध्ये त्यांनी नवीन सेक्शन ऍड केला आणि गॅझेट नोटिफिकेशन प्रमाणे त्या ऍक्ट प्रमाणेच तुम्ही संस्थेमध्ये जे मुलं ऍडमिट होतात वेगवेगळ्या कारणांनी, त्यांचं दत्तक प्रक्रिया जी आहे ती कायदेशीररित्या न्यायालयाच्या थ्रू तुम्ही करू शकता असं एक गाईडलाईन्स त्यांनी आणल्या. आणि ती सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटी म्हणून ती कारा अशी अस्तित्वात आली. CARA कारा. म्हणजे आता भारतामध्ये हिंदू अडॉप्शन आणि काराच्या वतीनंच होणारं अडॉप्शन, अशा 2 अडॉप्शन प्रोसेस प्रक्रिया आहे. करेक्ट. हिंदू अडॉप्शन आणि काराचे अडॉप्शन याच्यामध्ये काय तुम्हाला फरक सांगता येतील? काही ठळक मुद्दे, जसे मी म्हणलं तसं हिंदू अडॉप्शन मध्ये आधी किंवा आत्ताही फक्त हिंदू लोक, हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख या लोकांनाच कायद्याने, कारण हे पर्सनलाइज लॉ आहे, बरोबर, त्यामुळे कायद्याने फक्त त्यांनाच परमिशन होती अडॉप्शन घेण्याची. पण त्या प्रक्रियेमध्ये सुद्धा जी आपण म्हणलं की जी मुलं निराधार आहेत त्या मुलांना घेण्याची तरतूद होती का, तर ती नाहीये. ती हिंदू अडॉप्शन मध्ये पण नाहीये किंवा ती कुठल्याच कायद्याअंतर्गत ती नव्हती. बरोबर. ती फक्त ज्युएनाईल जस्टिस ऍक्ट खालीच जेव्हा ती 2015 त्यानुसारच घेतली गेली. त्यामुळे हा एक मेजर फरक आहे. हिंदू अडॉप्शन मध्ये रिलेटिव्ह अडॉप्शन होतं. पूर्वी त्याची पद्धत वेगळी होती. डायरेक्ट दत्तक विधान असायचं किंवा विधी नातेवाईकांमध्ये तसं करू शकायचे. कारामध्ये म्हणजे ज्युएनाईल जस्टिस मध्ये तशी काही प्रोव्हिजन नाहीये. तुम्हाला डायरेक्ट प्रॉपर जो लीगल मार्ग आहे त्या मार्गानेच ते घ्यावं लागतं. नंतर अजून एक गोष्ट म्हणजे कुठल्याही धर्माच्या जातीच्या माणसाला ज्युएनाईल जस्टिस प्रमाणे मूल अडॉप्ट करण्याचा हक्क आहे. कोणीही डिनाय करू शकत नाही की तू या जातीचा नाहीयेस किंवा या धर्माचा नाहीयेस तर तुला मूल घेता येणार नाही. आणि ते जी मुलं संस्थेमध्ये असतात त्यांनाही जात धर्माचं काहीच हे नसतं. बरोबर.
कोणीही त्यांना अडॉप्ट करू शकतं. हा, हा एक तसं major हिंदू difference. अडॉप्शन मध्ये तसं येत हिंदू नाही. अडॉप्शन मध्ये तशी कुठलीच प्रोव्हिजन नाही. पण दत्तक प्रक्रिया ऍक्च्युअली जेव्हा अंमलात आणण्याची गोष्ट चालू होते संस्थांच्या मार्फत, तर ती नेमकी काय आहे? ती लोक म्हणतात की ती खूप लेंदी प्रोसेस आहे किंवा ती खूप किचकट आहे. नेमकं काय आहे? जसं आपण पहिला मुद्दा पाहिला की लोकांच्या याचे गैरसमज होते की संस्थेत गेल्यावर मूल बघायचं आणि घरी घेऊन यायचं. हम्म. तर इतकी सोपी पद्धत नाही. आपण जेव्हा कायदेशीर दत्तक प्रक्रियेचा विचार करतो तेव्हा ही थोडी वेळखाऊ प्रोसेस असणार आहे. कारण याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात. जसं दत्तकेच्छुक पालकांची वेगवेगळी कागदपत्र आहेत, त्यांच्या आरोग्याची तपासणी आहे, मुलाला संस्थेत मूल जे आहे त्याला दत्तक प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी, दत्तकासाठी मुक्त घोषित करण्यासाठी खूप साऱ्या प्रक्रिया पार कराव्या लागतात. त्याच्यामुळे ही प्रक्रिया थोडीशी म्हणजे याला आपण वेळखाऊ आहे. अडॉप्शन फ्री चाइल्ड म्हणतो. लिगली फ्री फॉर अडॉप्शन. लिगली Legally फ्री, free for मेंटली, फिजिकली फ्री. Yes. आणि ही जी प्रोसेस आहे तर आपण जसं चर्चा केली की कारा आता जुलै 2025 मध्ये मिशन वात्सल्य पोर्टल इंट्रोड्यूस केलं गेलेलं आहे आणि त्याच्यातर्फे ही अडॉप्शन प्रक्रिया पूर्ण केली जाते. तर दत्तकेच्छुक पालकांना त्या पोर्टलवर त्यांची नावनोंदणी करावी लागते. जे काही कागदपत्र ठरवून दिलेले आहेत ते तिथं अपलोड करावे लागतात आणि रजिस्ट्रेशन पूर्ण झालं की मग त्यांची वेटिंग जी ऑनलाईन पोर्टलवर वेटिंग प्रक्रिया आहे ती सुरू होते. त्याच्यानंतर जेव्हा त्यांचा नंबर येतो तेव्हा ऑनलाईन पोर्टलवर जे केअरिंग्स पोर्टल आहे, सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स इन्फॉर्मेशन अँड गायडन्स सिस्टीम, ज्याला आपण आता मिशन वात्सल्य त्याच्यामध्ये शिफ्ट झालेलं आहे. तर त्या पोर्टलवर त्या दत्तकेच्या कुटुंबाबरोबर त्यांनी जे वय किंवा लिंग रजिस्ट्रेशनच्या वेळेस सिलेक्ट केलेलं आहे ते मूल त्यांना मॅच केलं जातं. जेव्हा त्यांना रेफरल येतं कारातर्फे 48 तासाचा अवधी त्यांना दिला जातो. हा खूप लिमिटेड पिरियड आहे त्यांना निर्णय घेण्यासाठी. कारण दत्तक प्रक्रियेमध्ये प्रतीक्षा काळाचा नंतर आपण विचार करणार आहोत तर मोठा प्रतीक्षा कालावधी असतो आणि जेव्हा प्रत्यक्षात बाळाचं रेफरल येतं तेव्हा फक्त 48 तासाचा हा जो कालावधी आहे तो पालकांना थोडासा संभ्रमात टाकणारा आहे आणि खूप म्हणजे 48 तासात तुम्ही निर्णय घ्यायचा आहे. येस आणि तेव्हा खूप विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो. पालकांनी जर ठरवलं की या बाळासाठी आपल्याला पुढे जायचं आहे तर ते ऑनलाईन पोर्टलवर रिझर्व करतात बाळाला आणि तिथून पुढे इतर प्रक्रिया सुरू होते. म्हणजे 3 ते 4 वर्षांपूर्वी त्या पालकांना दत्तक प्रोसेससाठी पात्रता त्यांची डिक्लेअर केली जाते. पण आता जे स्पेसिफिक बाळ त्यांना रेफरल आलेलं आहे त्या बाळाला दत्तक घेण्यासाठी हे पालक योग्य आहेत का, सगळ्या दृष्टीने त्यांची योग्यता पडताळणी केली जाते. मग त्याच्यामध्ये जी योग्यता पडताळणीसाठी जी कमिटी असते त्याच्यामध्ये संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते असतात, डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर असतात, वैद्यकीय अधिकारी असतात. हे वेगवेगळ्या लेवलला त्यांची पात्रता तपासून त्यांना मग फिट फॉर अडॉप्शन त्या बाळासाठी दत्तक घेण्यासाठी त्यांना पात्र ठरवतात आणि त्याच्यानंतर मग त्यांनी त्यांचा ॲक्सेप्टन्स दिल्यानंतर पुढे कायदेशीर प्रक्रिया सुरू होते. जशी कायदेशीर प्रक्रिया अडॉप्शन रेग्युलेशन 2022 नुसार डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटकडे पार पाडणं आवश्यक आहे. पण काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटकडे ही दत्तकाची प्रक्रिया पूर्ण न होता जिल्हा न्यायालयामध्ये किंवा त्या ठिकाणच्या न्यायालयामध्ये ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते आणि दत्तकासाठी अर्ज किंवा पेटिशन फाईल केल्यानंतर ते मूल दत्तकेच्छुक पालकांना जी दत्तक संस्था आहे त्यांच्या मार्फत सुपूर्द केलं जातं. एकदा बाळ घरात आलं, एकदा पेटिशन किंवा फाईल झालं कोर्टामध्ये किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटकडे ऍप्लिकेशन फाईल झाल्यानंतर फॉस्टर केअर पिरियड हा कमीत कमी 2 महिन्याचा दिलेला आहे. आता फॉस्टर केअर पिरियड म्हणजे काय की मूल त्या दत्तकेच्छुक पालकांसोबत ऍडजस्ट व्हायला पाहिजे आणि पालकांनाही त्या मुलाबरोबर ऍडजस्ट होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी हा कालावधी दिलेला आहे. तो कालावधी एकदा पूर्ण झाल्यावर पुन्हा ज्यांनी होमस्टडी केलेलं आहे त्या पालकांचं ती संस्था त्या बाळाचा प्रोग्रेस काय आहे त्या फॅमिलीमध्ये, मग ते काय म्हणतात त्याची डेव्हलपमेंट असेल किंवा त्याच्या आरोग्याविषयी सगळा आढावा घेऊन त्यांचा एक अहवाल कोर्टामध्ये सादर करते. त्याला पोस्ट प्लेसमेंट रिपोर्ट असं म्हणतात आणि त्या बेसिसवर
कोर्टाकडनं म्हणजे पालकांना कोर्टामध्ये प्रत्यक्ष हिअरिंगसाठी बोलवलं जातं, किंवा बरेचदा जर बाहेरचे पालक असतील आणि त्यांना फिजिकली येणं शक्य नसेल तर ऑनलाईन हिअरिंग कंडक्ट केलं जातं. आणि सर्व दृष्टीने जर ऑनरेबल जज सॅटिस्फाईड झाले तर मग दत्तकाची ऑर्डर पास केली जाते. एकदा दत्तकाची प्रक्रिया पूर्ण झाली तर ज्या संस्थेतनं मूल दत्तक घेतलेलं आहे त्या पालकांनी, त्या संस्थेची जबाबदारी आहे की ठराविक कालावधीमध्ये जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयातनं त्या मुलाचं दत्तक पालकांची नावे आणि दत्तक पालकांनी दत्तकाच्या वेळेस जे नाव बदललं असेल मुलाचं ते त्याच्यात मेन्शन करून त्याचं बर्थ सर्टिफिकेट, त्याच्यासाठी अडॉप्शन रेग्युलेशननुसार 3 ते 5 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. तर एकदा बर्थ सर्टिफिकेट मिळालं की तिथे दत्तकाची प्रक्रिया पूर्ण होते. आणि त्याच्यानंतर मग ते पोस्ट फॉलोअप वगैरे जे पुढे 2 वर्ष आहे, पुढे 2 वर्षापर्यंत संस्था आणि शासन आणि हे प्रत्येक पालकांना त्या प्रोसेस मधनं जावं लागतं, फॉस्टर केअरिंग या प्रोसेस मध्ये. म्हणजे तो जो त्यांनी पिरियड नेमलेला आहे हा. की तुम्ही कधी पिटिशन फाईल करू शकता, पिटिशन फाईल करतानाच नॉर्मली एजन्सीज त्या पेरेंट्सना फॉस्टर केअर मध्ये ते बाळ देतात. ओके. म्हणजे ही प्रक्रिया कोर्टामध्ये पण चालू झाली आहे. सेम टाइम फॉस्टर केअर मध्ये बाळ पण त्यांच्याकडे आहे. असं जसं त्या म्हणाल्या की पालकांचे पात्रता निकष असतात की त्याचे जे होम स्टडी रिपोर्ट, अहवाल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, पिटिशन दाखल करणं, ह्या सगळ्या गोष्टी येतात. तर हे जसे पालकांचे पात्रता निकष आहेत तसं बालकाचा पात्रता निकष काय आहेत दत्तक जाण्यासाठी? कारण होतं काय की समोर दिसतात बालगृहामध्ये बरीच मुलं, पण ती अडॉप्शन प्रोसेसमध्ये येत नाहीयेत. तर ते नेमकं काय आहे? कारण लोक वेटिंग म्हणतायत आणि इकडे पात्रता निकषाचे हे काय आहेत, पॅरामीटर्स काय आहेत? ऍक्च्युली जेव्हा आपण म्हणतो की फ्री फॉर अडॉप्शन जेव्हा होतं तेव्हाच ते बाळ दत्तक जाऊ शकतं. ज्या अर्थी एखाद्या बालकाचं फ्री फॉर अडॉप्शन झालेलं नाहीये त्या अर्थी संस्थेमध्ये असताना त्या बाळाला मे बी त्याचे जे बायोलॉजिकल पेरेंट्स आहेत किंवा त्यांच्याकडनं जी सहमती लागते, सहमती पत्र जे असतं की आम्ही तयार आहोत हे बाळ अडॉप्शनला देण्यासाठी, किंवा काही केसेसमध्ये त्या बाळाचे आई वडील मिसिंग असतात, ते सापडतच नाही. मग त्यासाठी संस्थांना एक वेगळी प्रोसिजर अंमलात आणावी लागते आणि ती शोध घेण्याची पण एक ड्युरेशन असतो. तो ड्युरेशन कम्प्लीट होईस्तपर्यंत ते बाळ फ्री फॉर अडॉप्शन CWC कडनं तशी ऑर्डर मिळवणं हे कठीण असतं. ओके. त्यामुळे ज्या बाळांचं फ्री फॉर अडॉप्शन CWC तर्फे, संस्थेतर्फे जे झालेलं आहे त्याच बाळांचं अडॉप्शन होऊ शकतं. शर्मिलाताई, मला विचारायचंय, मगाशी तुम्ही हा मुद्दा आणला होता की मिशन वात्सल्याच्या अंतर्गत आता हे काराच्या पोर्टलवरून या सगळ्या गोष्टी होणार आहेत. तर ते नेमकं काय होणार आहे? कारण लोक कन्फ्यूज की आधी संस्थांकडे होतं, आता ते काराकडे पूर्ण आलं आणि आता ते मिशन वात्सल्यकडे चाललंय. म्हणजे नेमकं काय होणार आहे? कारा अंतर्गत सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स इन्फॉर्मेशन अँड गायडन्स सिस्टीम हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म होता. त्याच धर्तीवर मिशन वात्सल्य हा भारत सरकारने एक डिजिटल प्लॅटफॉर्म जुलै 2025 मध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे. तिथे बालकांसंदर्भात म्हणजे जे काही दत्तकासाठी बाळं वेगवेगळ्या संस्थांमध्ये अवेलेबल आहेत ते सगळं तिथे माहिती संकलित केली जाते. त्याच्यानंतर ज्या चाइल्ड केअर इन्स्टिट्यूट्स आहेत, दत्तक संस्था आहेत किंवा वेगवेगळे गव्हर्नमेंटच्या अथॉरिटी आहेत, त्या सगळ्यांचा एकत्रित डाटा या पोर्टलवर आहे. त्याच्यानंतर ट्रॅक द मिसिंग चाइल्ड पोर्टल, की एखादं बाळ एका ठिकाणी हरवलेलं आहे पण ते दुसऱ्या राज्यामध्ये सापडलेलं आहे, तर या सगळ्यांचा एकत्रीकरणाचा डाटा त्या मिशन वात्सल्य पोर्टलवर संकलित केला जातो आणि त्या प्रणालीतनं आता दत्तक प्रक्रिया ही पुढे पार पाडली जाते. काराला पण वेटिंग लिस्ट आहे. ती प्रोसेस जी आहे 3-3, 4-4 वर्ष पालक वेटिंग लिस्टवर आहे. हे का होत असावं? म्हणजे इतकी का उशिराची प्रोसेस होते? तो टाइम पिरियड जो दत्तकासाठी घेण्यासाठीचा जो असतो तो का अनिवार्य किंवा महत्वाचा वाटतो तुम्हाला? लोक म्हणत होते की एक मूल झालं बस झालं, पण आता थोडा चेंज येतो आहे की लोक म्हणतात की अरे मला मूलच नको आहे. मूल न होताही आपल्याला आनंददायी आयुष्य जगता येतं किंवा अडॉप्शन हा पर्याय आहे ना आपल्याला.
म्हणून मग लोक बाय चॉईस रजिस्ट्रेशन Adoption करतात, करतात. दत्तकाचे निर्णय घेतात आणि रजिस्ट्रेशन करतात. आणि आजची जर परिस्थिती पाहिली तर 36,000 पेरेंट्स दत्तकाच्या प्रतीक्षेत या मिशन वात्सल्य पोर्टलवर त्यांनी नाव नोंदणी केलेली आहे. आणि फक्त 2600 बालकं दत्तकाच्या प्रक्रियेसाठी अवेलेबल आहेत. म्हणजे आपण बघितलं तर 13 पालकांमध्ये एक मूल अवेलेबल आहे. म्हणून कमीत कमी 3 वर्षाच्या, जास्तीत जास्त 4 वर्षाचा कालावधी लागतो. आणि हा वेटिंग पिरियड इतका मोठा असल्यामुळं दत्तकेचित पालक त्यांचा पेशन्स कुठेतरी कमी होताना दिसतो आहेत. की बरेचदा आपण म्हणतो की अरे नॅचरल प्रेग्नन्सी असेल तर 9 महिने 9 दिवस उलटले की आपल्याकडे आपल्या हातामध्ये बाळ येतं. पण ही जी अडॉप्शन प्रेग्नन्सी आहे ही इतका मोठा काळ आहे, ते 3 ते 4 वर्षाचा काळ आहे. आणि याच्यामध्ये पालकांना, दत्तकेचित पालकांना खूप पेशन्स मेंटेन करावे लागतात. आणि त्याच्यासाठी संस्थेचा सपोर्ट नेहमीच असो. संस्थेतले जे प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचाही दत्तकेचित पालकांना सपोर्ट असतो. वेळोवेळी त्यांचं समुपदेशन केलं जातं. आणि त्याच्यामुळे बहुतेकदा पालकांची मानसिक स्थिती तशी होते की नाही, आपल्याला जर कायदेशीररित्या घरात मूल आणायचं आहे तर हा प्रतीक्षा कालावधी आपण शांतपणे पार पाडणं गरजेचं आहे. ताई, सोशल मीडियावर किंवा खाजगी हॉस्पिटलमधनं जे बाळ दत्तक घेण्याचं ज्या पद्धतीचं प्रमाण आपण पाहतो, किंवा ते कायदेशीर त्या अर्थाने तो गुन्हा आहे. तर ते नेमकं काय आहे आणि तो कसा पुढे पुटअप होत नाही? ती दत्तक कायदेशीर प्रक्रिया ती कशी होत नाही? बेसिकली आपण आता जसं डिस्कस केलं, जेव्हा संस्थेमध्ये बाळ येतं तेव्हा त्याची एक प्रोसिजर आहे फ्री फॉर अडॉप्शन करण्यासाठी. जेव्हा एखाद्या रुग्णालयातनं किंवा एखाद्या सोशल मीडियावरनं एखादं बाळ घेण्याचा प्रयत्न एखाद्या अडॉप्टिव्ह पेरेंट्स करत असतील, एकतर त्यांना हा लीगल मार्ग आहे की नाही इथपासनं सुरुवात असते. म्हणजे त्यांना ही कल्पनाच नसते की अशा प्रकारे आपण घेतल्याने उद्या त्याचे रिपरकेशन्स किंवा त्या बाळावर काय होतील. कारण त्या बाळाचं जे लीगल त्याचं जे स्टेटस आहे ते तुम्ही पुसून टाकताय, काढून टाकताय बरोबर. थोडक्यात. पण त्याचे उद्या त्याचे रिपरकेशन्स काय होतील, त्या बाळावर काय होतील, जे अडॉप्टिव्ह पेरेंट्स आहेत त्यांच्यावर काय होतील. आणि जर का काही बायोलॉजिकल पेरेंट्सनी स्वतःहूनच ते बाळ त्यांच्या सुपूर्त केलेलं असेल तर त्या बायोलॉजिकल पेरेंट्सवर पण हा गुन्हा दाखल होऊ शकतो की त्यांनी कुठल्या बेसिसवर ते बाळ त्यांच्या हातात दिलं. कारण कुठल्याही प्रक्रियेमध्ये कोर्टाच्या शिवाय किंवा एखाद्या संस्थेतर्फेच्या शिवाय जेव्हा अशा प्रकारे मुलाची देवाणघेवाण होते तेव्हा तिथे चाइल्ड ट्रॅफिकिंगचं प्रमाण खूप वाढण्याची शक्यता असते. बरोबर. आणि त्या बाळाचं पुढे काय होतं हे ट्रॅक ठेवायला कोणीच अवेलेबल नाही, कारण कोणाला माहितीच नाहीये की त्याचं काय करायचं. त्यामुळे हा गुन्हा तर आहे. बऱ्याचदा असं पण होत असेल की बाळ विकलं जाणं, Obviously. हे प्रकार कोविड काळात सर्रास चालू होतं. ऑब्व्हियस, म्हणजे आपण हे तर खूप सोशल मीडियामधनं पण ऐकतो, पेपरमधनं पण ऐकतो की बाळ विकतोय. कारण आता आपल्याकडे असं व्यस्त प्रमाण झालंय की काही लोकांकडे बाळ आहे पण पैसे नाहीत, ज्यांच्याकडे बाळ नाहीये पण पैसे आहेत. आणि हे एक डेस्परेशन वाढतं की माझ्याकडे, मला बाळ हवंय, मग मला ते लगेच हवंय. जसं शर्मिला त्यांनी सांगितलं की 3-4 वर्षाचा कालावधी, तेवढा पेशन्सच नाहीये माझ्यामध्ये. तर मग हा एक सोपा मार्ग आहे, तो मी घेते. पण त्याचे रिपरकेशन्स उद्या तुम्हाला तर भोगावे लागणारच आहेत, पण त्या बाळाला मानसिकरित्या, शारीरिकरित्या आणि कायदेशीररित्या तिन्ही भोगावे लागणार आहेत. आणि ते मग बाल हक्क अधिकारांच्या पण कक्षेमध्ये येतं. त्यामुळे ती गोष्ट बेकायदेशीरच असणं हे गरजेचं आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल होणं पण गरजेचं आहे. कमनशिबानी किंवा ह्यानी या सगळ्या गोष्टी इतक्या झाकलेल्या राहतात की जेव्हा ते मूल मोठं होतं तेव्हा त्याला वाचा फुटते. जेव्हा त्याला काही प्रश्न पडतात तेव्हा त्याला वाचा फुटते. तोपर्यंत ते गुलदस्त्यात राहतं, असं होतं. मग अशा या मोठ्या झालेल्या बाळाला नंतर पुढे काय चॅलेंजेसना सामोरं जावं लागतं? म्हणजे असं ज्या बेकायदेशीर पद्धतीनं जे बाळ घेतलं जातं, पुढे काय त्या पालकाला पण आणि त्या बालकाला पण काय पुढे आव्हानांना सामोरं जावं लागतं? जेव्हा आपण लिगली चाइल्ड अडॉप्ट करतो तेव्हा बायोलॉजिकल मुलाला जे हक्क असतात ते त्या लिगली अडॉप्टेड चाइल्डला मिळण्याची कोर्टाची ऑर्डर्स तशी असते की बायोलॉजिकल मुलाप्रमाणे जे सगळे, म्हणजे प्रॉपर्टी मधले असतील किंवा आई वडील म्हणून जे काय आपण आपल्या मुलाला जे हक्क देतो ते सगळे हक्क अडॉप्टिव्ह
त्या अडॉप्शन झालेल्या मुलाला पण मिळतात. हम्म. पण जेव्हा तुम्ही बेकायदेशीररित्या असं एखादं मुलाची कस्टडी तुमच्याकडे, कारण कस्टडीच मिळणार हो, पाहिजे, हो, हो. मिळवली असेल, तर उद्या जेव्हा त्या मुलाला शाळेची ऍडमिशन असेल, पासपोर्ट असेल किंवा व्हिसा हे करायचा असेल, किंवा त्या बाळाला स्वतःला काही मोठं झाल्यावर कुठलीही गोष्ट करायची असेल, तर या सगळ्या प्रक्रियेत त्याचं जे बर्थ सर्टिफिकेट असतं त्याला ते कुठनं म्हणजे निर्माणच हो करता येत हो नाही. हो म्हणजे हो. मी कोण इथपासनं ती हं. सुरुवात होते. बरोबर. आणि ते मला प्रत्येक ठिकाणी प्रूव्ह करावं लागतंय की मी ह्यांचं मूल आहे मूल का, आहे. आहे का हा. नाहीये ते पण नाही माहिती. बरोबर. म्हणजे कारण बर्थ सर्टिफिकेट काही चेंज करता येत करता नाही, येत नावं नाही. त्याच्यात काही ह्या त्याला पालकांची घालता न्यायालयाची येत ऑर्डर हा एकमेव पर्याय आहे. हम्म, हम्म, त्यामुळे त्या मुलाचे किती किती वेळा द्वंद्व त्याचं होत असेल की नक्की माझा प्रॉब्लेम काय आहे, हम्म. तेच मला कळत नाही. असं आणि मग पालकांना काय अडचणींना सामोरं? पालकांना म्हणजे परत शर्मिलाताई म्हणल्या तसं की त्यांच्या मनात कायम भीती की हे मूल उद्या खरंच ह्याचे आई वडील आले आणि माझ्याकडे मागितलं हम्म. तर मी कुठल्या बेसिसवर त्याला ठेवलंय. बरोबर. कायदेशीररित्या तर मी ठेवू शकत नाही. कस्टडीचे जे प्रोव्हिजन्स आहेत कायद्याच्या कुठल्याही चौकटीतल्या, त्यानुसारही ठेवलेलं नाही. म्हणजे माझ्याकडे हे मूल काय म्हणून राहतंय याचं एक्सप्लेनेशन हे कुठल्याच पालकांकडे नाहीये. हम्म, हम्म. त्यामुळे मला परत ते संस्थेला द्यावं लागेल का, CWC कडे द्यावं लागेल का कोर्टाला द्यावं लागेल, ह्याचं उत्तर त्या पेरेंट्सकडे नसल्यामुळे ते घाबरलेले. हो. आणि परत मला जर का माझ्या प्रॉपर्टीमध्ये किंवा माझ्या कुठल्याही गोष्टीमध्ये माझ्या मुलाला हक्क द्यायचा आहे तर मी देऊच शकत नाही, कारण ते माझं मूलच नाहीये बरोबर. कायदेशीररित्या. कायदेशीररित्या. हे झालं कपल अडॉप्शनच्या बाबतीत. पण असे काही बरेचसे जसं तुम्ही मगाशी म्हणालात की लग्न न करण्याचाच हे विचार असतो आणि त्याशिवाय आपल्याला एखादं छान मूल हे करावं अशी काही लोकांची भावना असते, स्वतंत्र विचारसरणीच्या लोकांची पण असते आणि काही समूह एकटे राहणाऱ्या लोकांना पण वाटत असते की आपण एका बाळाचा सांभाळ नक्की करू शकतो. तर अशा सिंगल पेरेंट जे होऊ इच्छिणार आहे त्यांच्यासाठी काय नियम निकष असतात? कायद्यानुसार आणि अडॉप्शन रेग्युलेशन्स 2022 नुसार सिंगल व्यक्ती, ती महिला असेल, पुरुष असेल, अविवाहित असेल किंवा वैधव्य आलेलं असेल, परित्यक्ते असेल, जर कायदेशीर घटस्फोट झाला असेल, अशा मार्गाने जर सिंगल व्यक्ती असेल तर त्यांना कायद्याने मूल दत्तक घेण्याचा अधिकार दिलेला आहे. फक्त त्याच्यामध्ये काही अटी आहेत, काही नियम आहेत की सिंगल महिला असेल तर तिला मुलगा आणि मुलगी दोन्हीही दत्तक घेण्याचा कायद्याने अधिकार दिलेला आहे. पण सिंगल पुरुष असेल तर त्यांना फक्त मुलगाच दत्तक घेता येतो. आणि सिंगल याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे तुमचं आर्थिक स्थैर्य असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला स्ट्रॉंग फॅमिली सपोर्ट असणं गरजेचं आहे बरोबर. की तुम्ही जेव्हा एकटं मुलाला वाढवता, समजा गॉड न करो काही झालं तर तुमच्या पश्चात या त्या मुलाची मुलाला- जबाबदारी हां. कोण घेण्यासाठी बरोबर. सक्षम आहे किंवा इच्छुक आहे, तर त्याचाही विचार याच्यामध्ये करणं खूप गरजेचं असतं. म्हणून स्ट्रॉंग फॅमिली सपोर्ट याच्यामध्ये खूप मॅटर करतो. बायोलॉजिकल मूल असतं आणि त्या कुटुंबाला वाटतं की त्या दाम्पत्याला वाटतं की अजून एक मूल आपण घेऊ शकतो, तर ती घेऊ शकतो का आणि किती मुलं घेऊ शकतात किंवा त्याचे काय निकष असतात? आपण जेव्हा कायदेशीर दत्तकाचा विचार करतो तर अडॉप्शन रेग्युलेशन्समध्ये जास्तीत जास्त 2 मुलांपर्यंत तुम्ही मुलं दत्त घेऊ शकता. तुम्हाला जर एक जैविक मूल असेल तर तुम्ही आणखी एक मूल अडॉप्ट करू शकता. पण बऱ्याच पालकांचं असं असतं की मला 2 मुलं आहेत पण तिसरं मूल दत्त घ्यायचं आहे. तर कायद्यामध्ये तशी प्रोव्हिजन आहे, पण याच्यामध्ये तुम्हाला नॉर्मल मूल म्हणजे वैद्यकीयदृष्ट्या नॉर्मल मूल दत्तक न घेता स्पेशल नीड मूल तुम्ही बाय चॉईस दत्तक घेऊ शकता. ओके. तशी प्रोव्हिजन कायद्यामध्ये स्पेशल नीडची मुलं जी दत्तक घेण्याची जी प्रक्रिया आहे ती फार आपल्या भारतीय कुटुंबांमध्ये ती प्रक्रिया तशी त्या अर्थाने कमी आहे. वेअर ॲज फॉरेन अडॉप्शन किंवा परदेशामधले जे दाम्पत्य येऊन हे स्पेशल नीडची मुलं घेण्याचं प्रमाण ते का जास्त आहे आणि इथल्या लोकांची ती मानसिकता का नाही की आपणही स्पेशल नीड मधल्या मुलांना पण सांभाळू शकतो? स्पेशल नीड म्हणजे जन्मतःच काही प्रॉब्लेम्स, कारण ही बरीचशी मुलं जी असतात ती प्रीमॅच्युअर बेबीज असतात किंवा त्यांना योग्य पोषण न मिळालेली अशी असतात, जी संस्थेमध्ये दाखल झालेली असतात. त्यामुळे त्या मुलांना काही जन्मतः काही प्रॉब्लेम्स की मे बी त्यांची वाढ नीट होत नाहीये. जी नॉर्मल मुलाची जी वाढ होईल 9 महिन्याचं पूर्ण
हे झालेलं टर्म कम्प्लीट केलेलं मूल आणि आधी झालेलं मूल किंवा ज्याला न्यूट्रिशन प्रॉपर मिळालेलं नाही असं मूल, अशा 2 मुलांमध्ये जो फरक असतो त्याप्रमाणे कधी कधी त्यांच्या मेंदूच्या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असतो, कधी हिअरिंग एड त्यांना लागते, हिअरिंग लॉस झालेला असतो, किंवा बोलण्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतात, किंवा त्यांची वाढ नॉर्मल मुलाच्या तुलनेने ती कमी असते किंवा कमी वेगाने होते. अशा कॅटेगरीजमध्ये हे स्पेशल नीड हे मूल बसतं. तर नॉर्मली आपल्या इथे जर का भारतीय कुटुंब व्यवस्थेचा विचार केला तर स्पेशल नीड साठी लागणारं जे फायनान्शियल सपोर्ट आहे किंवा मेडिकल सपोर्ट आहे त्याच्यासाठी तरतुदीची वानवा हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. बरोबर. त्यामुळे दत्तक घेताना मी असं मूल का घेईन की जिथे मला अजून खूप जास्त एफर्ट्स मला द्यायला लागणार आहे बरोबर. सगळ्या बाबतीतले. त्यामुळे तसं मूल घेण्यासाठी पालकांचा एवढा कल दिसत नाही भारतात, भारतीय लोकांना. पण बाहेरच्या देशांमध्ये हा दिसतो, कारण तिथे त्यांना एकतर त्यांच्याकडे मुलं होण्याचं प्रमाणच खूप कमी आहे. काही देशांमध्ये आपण ऐकतो की मुलं होण्यासाठी किंवा त्यांच्या गव्हर्नमेंटनी त्यांना खूप जास्त एड देण्याचं आपण फॅसिलिटीज देतात, एज्युकेशनल, मेडिकल फॅसिलिटी. त्यामुळे त्या पेरेंट्सना अशी मुलं घेणं त्या तुलनेने सोपं असतं. मानसिक आणि शारीरिकरित्या त्यांना स्वतःला एंगेज करावंच लागतं त्या मुलाबरोबर, पण त्या तुलनेने त्यांना तिथे फॅसिलिटीज खूप मिळतात. म्हणजे एखाद्याला सपोज काही हिअरिंग एड लॉस असेल तर तिथे जाऊन त्याची सर्जरी करणं किंवा त्याचं बाकीची सगळ्या गोष्टी बघणं हे त्या पेरेंट्सना जास्त चांगल्या रीतीने आणि गव्हर्नमेंटची एड घेऊन त्यांना ते सोपं जातं. म्हणून तो ट्रेंड असा बऱ्याचदा दिसून येतो आपल्याला. आणि परदेशी पालकांना नॉर्मल मूल घेण्याचा ऑप्शनच नाही, म्हणजे त्यांना घ्यायचं तर स्पेशल नीड मुलं. परदेशी पालकांना नॉर्मल मूल भारतातलं घेता येणार नाही. मग जे NRI मंडळी असतात त्यांच्यासाठी ही प्रक्रिया अवेलेबल असेलच. ऍक्च्युली NRI हे लोकल दत्तक पालकांच्या जे वेटिंग लिस्टमध्ये NRI ही सेम वेटिंग लिस्टमध्ये असतात, त्याच्यामुळे NRI ना नॉर्मल मुलं दत्तक घेता येतात. पण परदेशी पालकांना नॉर्मल मुलं दत्तक घेण्याचा ऑप्शनच नाहीये. जसं मगाशी तुम्ही म्हणाल की काराच्या पोर्टलवर असं दिसतं की बाबा असं असं मूल आहे आणि मला हे यातलं 48 तासामध्ये मला ते निवडायचं असतं, खूप शांतपणाने ते घ्यायचं असतं. तर हे ते निवडीचं स्वातंत्र्य मला कितपत, म्हणजे रंगरूपाच्या पलीकडे जाऊन ते कितपत मला शक्य होतं आणि मी कोणत्या गोष्टी किंवा पालकांनी कुठल्या गोष्टी गृहीत धरायला हव्यात किंवा काय गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात ते मूल निवडीच्या बाबतीत. जसं मूल निवडण्याच्या ऑप्शन बद्दल आपण जेव्हा चर्चा करतो आहोत, तर जेव्हा नाव नोंदणी करतात दत्तक पालक ऑनलाईन पोर्टलवर, तेव्हा तुम्हाला लिंग निवडीचं ऑप्शन आहे की तुम्हाला मुलगा हवाय, मुलगी हवी का नो चॉईस आहे. तिथे रंग, वर्ण, जात, धर्म याचं ऑप्शन नाहीये. कारण शेवटी ही सगळी यंत्रणा आहे ही इन द बेस्ट इंटरेस्ट ऑफ चाइल्ड काम करते. मग प्रत्येक पालकाला वाटतं ना की माझ्या रंगरूपाला साजेसं किंवा माझ्या कुटुंबामध्ये मॅच होणारं मला मूल हवंय. पण इथे आपण मुलाच्या दृष्टीने विचार करतो आहोत की मुलाला पालक हवे आहेत. त्याच्यामुळं पेरेंटना फक्त जेंडर चॉईसचं ऑप्शन आहे मुलाच्या बाबतीत. इथं पेरेंट्सनी कुठल्या गोष्टीला जास्त प्राधान्य देणं महत्वाचं आहे, असं जो तू प्रश्न विचारलास, तर जे मुलाचं हेल्थ आहे त्याला जास्त प्राधान्य देणं गरजेचं आहे. जेव्हा ते मूल तुम्हाला कुठल्या कॅटेगरीतलं हवंय, नॉर्मल हवंय की स्पेशल नीड हवंय, तर तिथं नॉर्मल कॅटेगरी पेरेंट्सना चूज करण्याचं ऑप्शन आहे. आणि आपण म्हणतो की बाह्य सौंदर्यापेक्षा आतलं सौंदर्य आहे किंवा जे हेल्थ आहे याला जास्त प्रायोरिटी पालकांनी देणं गरजेचं आहे, असं मला प्राधान्याने वाटतं. म्हणजे जसं मूल निवडीच्या बाबतीत आधी संस्थांमध्ये जाऊन भाजीपाला निवडल्यासारखं रंग, रूप, कान नीट आहेत का, डोळे नीट आहेत का, हात पाय धड आहेत का, पार अगदी त्याला उघडं करून अशी जी निवड प्रक्रिया होती ती कारांनी पूर्णपणे बंद केली आणि तुम्ही जेंडर निवडू शकता. आणि याच्या पलीकडे साधारण तुमच्या पालकाला सुटेबल अशी आणि मेडिकली फिट असलेलं असं बाळ प्रिफर करण्याची. आणि मला इथं प्रामुख्याने सांगावं की वाटतं की आता दत्तक पालकांची मानसिकता ही बदलते आहे. म्हणजे बरेचदा असं होतं की अरे दत्तक पालकांचं कॉम्प्लेक्शन म्हणजे रंग अगदी काय म्हणतात ना, घारा गोरा अशा पद्धतीचं असतं, पण
मूल जर वर्णाने किंवा रंगाने सावळं असेल तरीही दत्तकेची पालकांना त्या मुलाला दत्तक घेण्याकडे त्यांचा कल दिसतो. दिसून आणि येतं. ही एक खूप चांगली गोष्ट आणि पॉझिटिव्ह थिंग Positive. आहे असं मला हम्म, हम्म, वाटतं. हम्म. एकदा मूल दत्तक गेलं त्यानंतर संस्थेचं इंटरॅक्शन त्या पालकांसोबत किंवा मुलासोबत किती वय वर्षापर्यंत असतं आणि ते अनिवार्य असावं का? एकदा मूल दत्तक पालकांकडे सुपूर्द झाल्यावर 2 महिन्याचा फॉस्टर केअर पिरियड आहे. त्याच्यानंतर दत्तकाची ऑर्डर जेव्हा होते, त्याच्यानंतर 2 वर्ष दत्तक मुलाचा पाठपुरावा त्याच्या दत्तक पालकांबरोबर करणं हे शासकीय यंत्रणेनुसार मॅन्डेटरी आहे. मग ती ज्या संस्थेतनं मूल दत्तक गेलेलं आहे, ती संस्था, त्या संस्थेतील प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्ते या गोष्टीचा पाठपुरावा करतात आणि हे सगळं काराच्या पोर्टलवर जे पोस्ट प्लेसमेंट जे रिपोर्ट आहेत, ते काराच्या पोर्टलवर अपलोड केले जातात आणि ही जी सेंट्रल यंत्रणा आहे, तीही याच्यावर मॉनिटरिंग करते. जेव्हा मूल दत्तक जाणार असतं तर किती ते किती वयापर्यंतच मुलं दत्तक जाऊ शकतात आणि पालकांचे त्यानुसार वयाचे काय निकष ठरवले जातात त्या बालकाच्या वयानुसार? मूल दत्तक घेताना मुलाचं वय 0 ते 18 वर्षापर्यंत. हो. नंतर पालकांचं वय हे मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी कमी जास्त पाहिजे. हा. आणि आई वडील जर का दोघं जर दत्तक घेणार असतील तर त्या दोघांच्या वयाची बेरीज 90 वर्षाची झाली पाहिजे. 90 वर्षापर्यंत दोघांची बेरीज. दोघांची बेरीज. पण मला असं विचारायचं की समजा आता 7-8 वर्षाचं मूल आहे किंवा 8वीतली मुलगी आहे, 14 वर्षाची मुलगी आहे किंवा तिला माहिती आहे की हे दत्तक पालक नाही आहेत, अशा वेळेस त्या मुलाच्या मनावर ते माहिती असतं की आपण अनाथाश्रमातले आहोत, हे आपले दत्तक पालक आहेत आणि तर तेव्हा कशा पद्धतीचं काउन्सिलिंग, कशा पद्धतीची प्रक्रिया यंत्रणा पाहते या सगळ्या प्रोसेसकडे, या दत्तक प्रोसेसकडे? कारण मूल मोठं असतं, लहान मुलं अप्रोच होतात, लहान कुटुंबामध्ये पटकन मिक्स होतात, पण मोठ्यांचा थोडासा हे कमी होतो. तर ते काय नेमकी कसं बघितलं जातं या गोष्टीकडे? बेसिकली बरेचदा जेव्हा अशा संस्थांमध्ये जेव्हा मूल राहत असतं तेव्हा म्हणजे आतापर्यंतच्या माझ्या अनुभवावरनं त्या संस्थेमधलं मूल बाकीच्या लहान मुलांना अडॉप्शनला जाताना बघत असतं. त्यामुळे उलट ते इगर असतं की अरे मला कोणीच कसं मला नेत कोणी नाहीये. घेत नाही. आणि ज्या क्षणी म्हणजे मी असं स्वतः पण पाहिलेलं आहे संस्थांमध्ये, शर्मिलाताई पण सांगतील की ते इतके इगर असतात की प्रत्येक वेळेस त्यांना वाटतं आता हे आलेत ना, हे मलाच घेऊन जाणार. त्यामुळे ते सोशल वर्कर्सना, संस्थेच्या अधिकाऱ्यांना त्यांना विचारत असतात मला कधी घेऊन जाणार. त्यामुळे तशी मानसिक तयारी त्यांची बरीचशी झालेली असते संस्थेमध्ये असतानाच. आणि ती जी लिगल प्रक्रिया आहे किंवा जेव्हा त्यांना कळतं की आता आपण खरंच जाणार आहोत, तेव्हा ते मानसिकरित्या संस्थेमध्ये पण असे सामाजिक त्यांचं काउन्सिलिंग हे बरचसं झालेलं असतं. आणि ते आधीच फॉस्टर केअर मध्ये किंवा ते आई वडील त्यांना भेटायला येतात, त्यामुळे त्यांची मानसिक तयारी त्या मानाने खूप उत्तमरित्या झालेली असते. म्हणजे तो प्रश्न नाही येत मोठ्या मुलांच्या बाबतीत. म्हणजे तसं समजून सांगायची तशी गरज, उलट पालकांना जास्त काउन्सिलिंगची गरज असते. लहान मूल जेव्हा आपोआप त्या फॅमिलीमध्ये विरघळून जातं किंवा त्या फॅमिलीशी एकरूप होतं, त्याला सांगायची प्रोसेस असते दत्तक तू आहेस म्हणून. हे नेमकं काय आहे? कारण बरेचदा पालक असं म्हणतात की हे आमचं आहे, आता सांगायची काही गरज नाहीये. तर त्यामागे सोशल वर्करची किंवा त्या यंत्रणेची भूमिका काय आहे, मानसिकता काय आहे की हे का सांगावं त्या दत्तक मुलाला? आपण म्हणतो की ही जी प्रक्रिया आहे ही दत्तक पालकांपासून लपून राहिलेली नाहीये किंवा त्यांच्या नातेवाईकांपासून लपून राहिलेली नाहीये, समाजापासून लपून राहिलेली नाहीये आणि कुठली गोष्ट आपण दुसऱ्यांपासून लपून ठेवतो की जी काहीतरी चुकीची आहे. दत्तक मूल आपण घेतलेलं आहे ते आपण काही चुकीचं केलेलं नाहीये. इट इज अ प्राऊड मोमेंट आणि
पूर्ण आपली मानसिक तयारी जेव्हा होते तेव्हा हा आपण निर्णय घेतो. त्याच्यामुळं त्या मुलाची जे काही ट्रुथ आहे, दत्तकाबद्दल जी फॅक्ट आहे ती त्याला शेअर करणं खूप गरजेचं आहे, असं मला वाटतं. ती योग्य वयामध्ये, योग्य व्यक्तीकडनं, योग्य वेळी आणि योग्य प्रकारे त्याच्याशी शेअर करणं हे गरजेचं आहे. बरेचदा आमचा एक्सपिरियन्स आहे, की पालकांना कितीही आपण काउन्सिलिंग केलं किंवा प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितलं, की तुम्ही मुलाला अशा प्रकारे, अशा पद्धतीने सांगा. तरी थोडा पालकांचा एक म्हणतात ना, की बॅकफूटवर असतात, की अरे आपण जर मुलाला सांगितलं तर मूल आपल्यापासून दूर जाईल का? हा हा हा, ती एक भीती मानसिक. असते. आणि असं होतं, की मुलाने काहीतरी चूक केली, मुलावर खूप पालकांची चिडचिड झालेली आहे. अशा वेळेस सांगतात, की "तू जर माझं मुलं असतं ना, असं तू वागला नसतास किंवा असं तू वागली हा नसतीस." अशा पद्धतीने जेव्हा चुकीच्या पद्धतीने मुलांपर्यंत हे दत्तकाचं पोहोचलं जातं, तेव्हा मुलं हे चुकीच्या पद्धतीने घेतात. मुलं रिबेलियंट पणे वागतात. त्याच्यामुळं आम्ही जेव्हा काउन्सिलिंग सत्र घेतो पालकांबरोबर, म्हणजे प्रिपरेशन फॉर पेरेंटिंग, दत्तक पूर्वीची जी काही त्यांची काउन्सिलिंगची सेशन्स असतात आणि दत्तकानंतर काउन्सिलिंग सेशन्स असतात, याच्यामध्ये वारंवार त्यांना सांगितलं जातं, की कशा पद्धतीने मुलांना ही गोष्ट सांगणं गरजेचं आहे. मला याला जोडून असं एक वेगळं विचारावं असं वाटतं, की एकूणच पालकत्वाच्या बाबतीत जरासे आपल्याकडे खूप पूर्वग्रह दूषित काही गोष्टी आहेत. पालकत्व शिकवण्याची खूप गरज आहे जनरलीच लोकांना. त्यातून अडॉप्टिव्ह पेरेंट्स आणि त्यातलं अडॉप्शन मधलं पालकत्व असा एक वेगळा विषय आहे. तर त्या विषयाला अनुसरून अशा काही कार्यशाळा कुठल्या संस्था किंवा कुठल्या अशा प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून होतं का? ॲक्च्युली अडॉप्शन रेग्युलेशन्समध्येच आहे, की पालकांचं प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे. त्यांना काउन्सिलिंग करणं खूप गरजेचं आहे. तर जेव्हा गृह चौकशी अहवाल शासन मान्यताप्राप्त दत्तक संस्थेकडनं केले जातात, त्या दरम्यान दत्तक पालकांचं, त्यांच्या पूर्ण कुटुंबाचं समुपदेशन केलं जातं. कारण मूल हे आपण नवरा-बायकोच्या फक्त सुपूर्द करत नाही, तर पूर्ण कुटुंबाच्या हवाली करत असतो. मुलाला त्या कुटुंबात वाढायचं असतं, मुलाला समाजात वाढायचं असतं. त्याच्यामुळं कुटुंबाची जी सपोर्ट सिस्टीम आहे, की आपल्याला अंडरटेकिंग घ्यावं लागतं किंवा रेफरन्स लेटर्स घ्यावे लागतात. अशाही व्यक्तींना आपण होम स्टडीच्या वेळेस बोलवतो आणि सगळ्यांचं समुपदेशन करतो. आणि समुपदेशन हे एका टप्प्यात होत नाही. ते वेगवेगळ्या टप्प्यामध्ये केलं जातं, की जसं बिफोर रजिस्ट्रेशन पालकांचे वेगळे प्रश्न असतात. जी वेटिंग प्रोसेस आहे 3 ते 4 वर्षाचा कालावधी आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर समुपदेशन करावं लागतं. मूल दत्तक प्रक्रियेतनं घरी आल्यानंतर मग वेगळ्या प्रकारे समुपदेशन करावं लागतं. मूल मोठे झाल्यानंतर पालकांना मुलाला हँडल करताना वेगवेगळे चॅलेंजेस येतात. त्यावेळेस पेरेंट्सना मानसिक आधार, भावनिक आधार द्यावा लागतो. त्या समस्येला कसं हँडल करायचं याच्यावर काउन्सिलिंग करावं लागतं. आणि जर असं संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्यांना वाटलं, की नाही आपल्याला थोडंसं हे अवघड जात आहे किंवा आणखी याच्यामध्ये प्रशिक्षित काय म्हणतात, प्रशिक्षित काउन्सिलरची आणखी आपल्याला याच्यामध्ये गरज वाटणार आहे, तर मग पालकांना त्यांच्याकडे रेफरल दिलं जातं. जसं मगाशी ताई तुम्ही म्हणालात, की कायदेशीर मुलाच्या बाबतीत सगळे हक्क आणि अधिकार दिले जातात. इतकी वर्ष त्या म्हणजे ज्यांनी मूल दत्तक घेतलेलं आहे, तर त्यांच्या जातीचा मुद्दा हा वारंवार येत होता, की त्या पेरेंटची जात, दत्तक पेरेंटची जात त्या मुलाला लागली जात नव्हती. याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि आता काय नवीन काही बदल झालेले आहेत का त्याच्यात? पूर्वी त्या पालकांची जात त्यांना कायदेशीररित्या मिळत नव्हती दत्तक मुलाला. पण 2021 मध्ये एका सिंगल पेरेंटच्या हायकोर्ट मधल्या पिटिशन मध्ये त्या महिलेला, त्या मुलाला म्हणजे आईची जात लावायचा अधिकार मिळाला. पण आता लेटेस्ट एक डिसेंबर मधलं एक जजमेंट आहे हायकोर्टाचं, त्याच्याप्रमाणे त्या पेरेंट्सनाही म्हणजे त्या मुलालाही त्याच्या आई वडिलांची जात लावायचा हक्क मिळालाय. ओके. बाकी आता ह्याच्या मागची प्रक्रिया किंवा ह्याच्या मागचा जो लढा आहे तो मला वाटतं शर्मिला ताई सांगू शकतील. त्यामागे नेमका लढा काय होता शर्मिला? कसं होतं, की अडॉप्शन डेफिनेशन्स काय सांगते, जी अडॉप्शन रेग्युलेशन 2022 मध्ये आहे, की अडॉप्टेड चाइल्ड गेट्स ऑल द राईट्स, प्रिव्हिलेजेस, जे काही जन्माने तुम्हाला अधिकार येतात ते सगळे अधिकार दत्तक मुलाला कायदेशीर दत्तक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येतात. पण नेहमी माझ्या मनामध्ये एक सल होती किंवा नेहमी हा विचार यायचा, की अरे त्याची जात
काम म्हणजे जातीचा अधिकार दत्तक मुलाला मिळत नाही. कारण एका केस संदर्भात एका दत्तक पालकांसंदर्भात असं झालं होतं की त्यांना जातीचा दाखला मिळाला, परंतु कोणीतरी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं म्हणून तो जातीचा दाखला रद्द करण्यात आला. आणि त्याच्यासाठी जेव्हा मी संबंधित अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेलो तर ते म्हणे की जात ही जन्माने येते, तर या मुलाची तुम्ही सगळी वंशावळ दाखवा आणि मग आम्ही जातीचा दाखला देऊ. पण त्यांना हे एक्सप्लेन करावं लागलं की जेव्हा मूल त्याचे जन्मदाते सरेंडर करतात आणि जेव्हा ते मूल दत्तकासाठी मुक्त घोषित केलं जातं, तिथं जन्मदात्यांचा अधिकार खंडित होतो, तिथं संपुष्टात येतो. आणि जेव्हा ते मूल दत्तकाद्वारे पुनर्वसन त्याचं होतं तेव्हा सगळे अधिकार त्याला दत्तक पालकांचे मिळतात. पण त्यांनी सांगितलं की जातीचा अधिकार हा जन्मानेच येतो, त्याच्यामुळं हे मूल त्या अधिकारासाठी पात्र नाहीये. जो शासनाचा GR आहे त्याच्याप्रमाणेच आम्हाला काम करावं लागतं. आणि मग त्या पालकांनी हायकोर्टामध्ये रेट पिटिशन दाखल केलं. आणि आता जसं मॅडमने सांगितले की 29 जानेवारी 2026 मध्ये आता रिसेंटली त्याचं जजमेंट आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये दत्तक पालकांची जात त्या मुलाला मिळालेली आहे. आणि त्याच्यात स्पष्ट मेन्शन केलेलं आहे की 4 आठवड्यामध्ये त्या मुलाला जातीचा दाखला आणि त्याची व्हॅलिडिटी करून देणं हे मॅन्डेटरी आहे. सो आय फील व्हेरी हॅपी फॉर द राईट्स ऑफ अडॉप्टेड चिल्ड्रन. आणि या एका जजमेंटमुळं जी काही सगळी दत्तक बालकं आहेत त्या सगळ्यांना याचा बेनिफिट होणार आहे. सो दिस इज अ लँडमार्क जजमेंट बरोबर इन द अडॉप्शन सिस्टीम. दत्तक पालकाला त्या अर्थाने सगळे अधिकार आहेत असं नेहमी मला एकाने मध्यंतरी खूप वरिष्ठ पदावरचे एका अधिकाऱ्यांनी विचारलं होतं की समजा एखादा क्रिमिनल माइंडेड किंवा क्रिमिनल बॅकग्राऊंड असलेला एक इसम आहे, व्यक्ती आहे, त्याचं कुटुंब आहे आणि त्याला जसं जन्माला घालण्याचा अधिकार आहे तसं ह्याला त्याला दत्तक घेण्याचा का नाही अधिकार, असा एक प्रश्न होता. तर या अनुषंगाने दत्तक घेताना कागदपत्र कोणती महत्वाची ठरतात? बरोबर. जसं तुम्ही आता म्हणलात की क्रिमिनल माइंडेड एखादा माणूस असेल किंवा क्रिमिनल असेल, काही असेल किंवा बॅकग्राऊंड असेल, तर जेव्हा कोर्टामध्ये आपण दत्तक होण्यासाठी जी प्रोसेसमध्ये आपण फाईल करतो पिटिशन, तेव्हा काही डॉक्युमेंट्स आपल्याला त्याच्याबरोबर जोडावे लागतात. त्याच्यामध्ये जे दत्तक घेणारे आई वडील आहेत त्यांचं बर्थ सर्टिफिकेट, त्यांचं इन्कम सर्टिफिकेट, नंतर रेसिडेन्सचं त्यांचं काय प्रूफ असेल, नंतर त्यांचे मेडिकल रिपोर्ट्स, आणि त्याच्यामध्ये अजून एक हे असतं की त्यांचे क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही ना, याचं एक ऍफिडेव्हिट किंवा तिथल्या पोलीस स्टेशनचं एक रेफरन्स की यांची क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही, अशा पद्धतीने पण जोडायला लागतं. कारण ह्याच्यामध्ये एक मुद्दा मला अधोरेखित करायचा आहे की जेव्हा मूल हे अबंडंट किंवा सोडून दिलेलं मूल असतं त्याची गार्डियनशिप ही कोर्टाकडे असते. म्हणजे कोर्ट त्याचा पालक आहे. ओके. आणि त्या पालकाची जबाबदारी आहे की ते चांगल्या पालकाच्या हातात जावं. बरोबर बरोबर. त्यामुळे अशा टाईपच्या व्यक्तींच्या हातात ते जाऊ नये ह्याची काळजी तो पालक घेत असतो. बरोबर. म्हणजे कोर्ट. म्हणून ते तसं ते क्रायटेरिया त्यांनी ठेवलेलं आहे. मग असं खरं तर म्हणजे सगळ्या कुटुंबातल्या मुलांच्या बाबतीत व्हायला हवं. खरंय. आपण हे सगळं जी कायदेशीर प्रक्रिया आणि या सगळ्या गोष्टी म्हणतो आहोत, तर या काराच्या पोर्टलवर कोणकोणत्या अडॉप्शन प्रक्रिया इन्व्हॉल्व्ह केलेली आहेत? बेसिकली आपण बघितलं तसं एजन्सी जे नॉर्मल आपलं अडॉप्शन आहे ते तर आहेच आहे, पण त्याच्याशिवाय एक रिलेटिव्ह अडॉप्शन म्हणून त्यांनी ऍड केलंय की कुठल्याही जाती धर्माचं कोणीही असलं पण रिलेटिव्ह मधलं तुम्हाला अडॉप्शन करायचं असेल तर ते इन्क्लूड केलंय. नंतर एक स्टेप पेरेंट अडॉप्शन म्हणून त्यांनी इन्क्लूड केले. म्हणजे काही वेळेस आपला स्पाऊस जर का त्याचा मृत्यू झाला असेल किंवा काही कारणाने घटस्फोट झालेला असेल आणि तुम्ही नव्याने दुसरं लग्न केलं किंवा दुसऱ्या ह्याच्यात त्या मुलाला अडॉप्ट करायचंय तर त्याच्यासाठीच एक सेक्शन त्यांनी ऍड केलेलं आहे. आणि शिवाय एक हिंदू अडॉप्शनचं पण एक त्यांनी त्याच्यामध्ये ऍड केलं. म्हणजे हिंदू अडॉप्शन खाली ज्याला अडॉप्शन घ्यायचंय तो सुद्धा काराच्या पोर्टलवर जाऊन ते अडॉप्शन त्या पद्धतीने करू शकतो.
म्हणजे हिंदू अडॉप्शनसाठी किंवा रिलेटिव्ह याच्यासाठी कोर्टात जायची गरज असतेच असं नाहीये. नाही, कोर्टात जावंच लागतं. काराच्या पोर्टलवरनं तुम्ही हा, कोर्टात जायचं. दत्तक प्रक्रियेमधले जी काही फसवणूक आता बाहेरच्या ह्याच्यातनं जी होतीये किंवा जे एक रॅकेट चालवलं जातं, तर त्यापासून पालकांनी कसं स्वतःला सुरक्षित ठेवावं? पालकांना आधी मला वाटतं समजून घ्यायची गरज आहे की कायदेशीर दत्तक आपण कुठल्या प्रकारे मूल कशा प्रकारे कायदेशीररित्या दत्तक घेऊ शकतो. त्यासाठी बेसिकली संस्थांमध्ये जाऊन माहिती घेणं किंवा एखादा तसा कायदेतज्ञ असेल तर त्याच्याकडे जाऊन माहिती घेणं. कारण जेव्हा पालक विचार करतात की मला आता एखादं मूल दत्तक घ्यायचंय, तेव्हा ते आजूबाजूला त्यांच्या मित्रमैत्रिणीत चौकशी करतात की असं असं घ्यायचंय. ते जे सोर्स आहेत त्यांना ती प्रक्रिया माहितीये की नाही इथपासून सुरुवात आहे. त्यामुळे ज्यांना या बाबतीतली माहिती आहे त्या सोर्सकडे तुम्ही पहिल्यांदा जा, म्हणजे तुम्हाला ती प्रक्रिया कळेल आणि मग त्याप्रमाणे कुठल्या व्यक्तीला आपण अप्रोच व्हायचं हे कळेल. नाहीतर काय होतं की जसं आपण म्हणलं की जेव्हा मला मूल अडॉप्शन घ्यायचंय तेव्हा लगेच मिळत नाही. जसं मॅडमनी सांगितलं की त्याच्यासाठी एक वेटिंग पिरियड आहे. तो वेटिंग पिरियड पण मी ऐकते की नाही नाही ते कारावर तुम्ही गेलात की खूप वेळ लागतो, मग माझ्याकडे एवढा पेशन्स नाहीये, मला तर लगेच मूल हवंय. तर त्याच्यासाठी मग मला जर का इतर कोणी मार्ग सांगितले तर ते कायदेशीर आहेत का बेकायदेशीर आहेत याचा विचार धुसर जेव्हा व्हायला लागतो, ते न होऊन देता तुम्ही आधीच तज्ञाकडे जा. म्हणजे हे बाकीचे मार्ग तुम्ही ते तुम्हाला तिकडे ती दिशाच तुम्हाला मिळणार नाही बेसिकली. लिगली मुलं अडॉप्शन फ्री होण्याचं प्रमाण हे त्या अर्थाने कमी आहे जी आपण वेटिंग लिस्ट पाहतो. मग आता जी बालगृहामध्ये दिसत आहेत जी बालक, तर त्या बालकांसाठी मग ती बालक तिथेच राहणार का त्याच्यासाठी काही वेगळी यंत्रणा आहे किंवा आपल्याकडे बऱ्याचशा योजना आहेत त्याच्यामध्ये ही मुलं कुठल्या प्रोसेसमध्ये येऊ शकतात का? जसं स्मिता मॅडमनी सांगितलं की दत्तकाच्या प्रवाहामध्ये 0 to 18 इयर्स पर्यंतची मुलं असतात ॲज पर जे ॲक्ट. बरेचदा असं होतं की मोठ्या मुलांना दत्तक घेण्याचं प्रमाण कमी असतं आणि ती मुलं बरेचदा संस्थेतच राहतात. तर याच्यासाठी शासनाने फॉस्टर केअर स्कीम एक या काराच्या पोर्टलवर आणि आता जे आपण म्हणतो की मिशन वात्सल्य पोर्टल त्याच्यावर पण ही स्कीम आहे. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच पालकांचा असे विचार असतो की मला आयुष्यभरासाठी जबाबदारी नाही घ्यायची, मला काही मर्यादेपुरते काही कालापुरती ह्या मुलाची मी जबाबदारी घेऊ शकतो. 1 वर्ष असेल, 2 वर्ष असेल, तर तशीही प्रोव्हिजन या पोर्टलवर आणि शासनातर्फे उपलब्ध आहे. आणि जर ते मूल तुम्ही 2 वर्ष सांभाळलं आणि तुम्हाला वाटलं की नाही हे मूल मला दत्तक स्वरूपात कायमस्वरूपी माझ्या घरात आणायचं आहे आणि त्याला सगळे अधिकार द्यायचे आहेत, तर तशी प्रोव्हिजन आहे की जर ते मूल तुम्ही 2 वर्ष सलग सांभाळलं तर त्याच मुलाला तुम्ही कायदेशीररित्या दत्तक घेऊ शकता आणि त्याला जे दत्तक पेरेंटचे अधिकार आहेत ते सगळं मिळण्याचा अधिकार म्हणजे सुरुवातीला फॉस्टर केअरिंग पिरियड देऊन 2 वर्षाचा आणि मग त्याच्यानंतर ते कायदेशीर प्रोसेसमध्ये जर पालकाची आणि बालकाची इच्छा असेल तर ते त्या अडॉप्शनच्या प्रोसेसमध्ये पण याच्यामध्ये बालकाची इच्छा ही खूप मॅटर करते. एकदम बरोबर. कारण मोठं मुलं असतं. तर आता मोठ्या मुलांच्या बाबतीत मला विचारायचं आहे की जेव्हा असे ग्रोनअप अडॉप्टिव्ह जी मुलं असतात, दत्तक गेलेली मुलं बऱ्यापैकी कळती होतात किंवा हे पूर्वीचं दत्तक विधान हे वेगळ्या धर्तीवर आधारित होतं आणि अर्थात पालकत्वाचे पण त्यांच्या डोक्यातल्या ज्या संकल्पना होत्या त्याही वेगळ्या होत्या की पूर्वीचं पालकत्वाच्या बाबतीत अडॉप्शनच्या बाबतीतला असं एक थॉट प्रोसेस असायची की सोशल काम आहे किंवा आम्ही काहीतरी एक सामाजिक काम करतोय म्हणून आम्ही अनाथाश्रमातल्या मुलाला दत्तक घेतोय. वेरज आताचा जो कल आहे की ती माझी गरज आहे, मला मूल हवंय, म्हणजे ती माझी भूक आहे, मला होत नाहीये, मला बाळाचं प्रेम मिळावं, ही मानसिकता आणि ती मानसिकता या दोन्ही मानसिकतेत वाढलेली जी बाळं आहेत, वाढलेली जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला फरक काय जाणवतो? कारण तुम्ही ग्रोनअप अडॉप्टिव्ह मुलांमध्ये सुद्धा संपर्क आहे तुमचा त्यांच्याशी. अगोदरचं दत्तक प्रक्रियेबद्दल बोलायचं झालं तर तेव्हा दत्तक
पालकांच्या वयाची मर्यादा अधोरेखित नव्हती. म्हणजे मोठ्या वयाचे पालक 50-60तले पालकही अगदी छोट्या बाळाला म्हणजे 2-3 महिन्याच्या बाळाला दत्तक घेऊ शकत होते. पण जे ग्रोन अप अडॉप्टेज आमच्या संपर्कात आहेत आणि त्यांच्याशी जेव्हा आम्ही चर्चा करतो, तेव्हा त्यांनी जे चॅलेंजेस फेस केलेले आहेत, त्याच्यातनं आमच्यासमोर काही मुद्दे आलेले आहेत, की जेव्हा स्कूलमध्ये मीटिंग्स होतात, पालक सभा होतात, तेव्हा जेव्हा पेरेंट्स येतात, तर मुलांना लाज वाटते, की यांना आपण पेरेंट्स म्हणायचं का आजी-आजोबा आजी आजोबा म्हणायचं? म्हणायचं. कारण हा. इतर आपल्या मित्र-मैत्रिणींचे पालक अगदी तरुण म्हणजे 30-40 मधले असतात आणि माझे पालक 60-65च्या वयातले आहेत. हा. तर त्यांना थोडंसं ते लाजल्यासारखं वाटायचं. त्याच्यानंतर वयाचं अंतर असल्यामुळं वैचारिक मतभेदही होतात. जशी मुलं वयाने वाढत जातात, तशा त्यांच्या गरजा आणि त्यांची एनर्जी लेव्हल वाढत जाते आणि पालकांचंही वय वाढत गेल्यामुळं जनरेशन गॅप. त्यांची जनरेशन गॅपमुळे त्यांची नॅचरल एनर्जी आहे किंवा हम्म. मुलांकडे ज्या पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे, मुलांना ज्या प्रकारे त्यांची इमोशनल नीड, सायकोलॉजिकल नीड, फिजिकल नीड त्या वयामध्ये पूर्ण करणं गरजेचं आहे. ते मोठ्या वयातल्या पालकांना शक्य होत नाही. म्हणून जे अडॉप्शन रेग्युलेशन्स नंतर जे केले 2015 आहे, त्याच्यामध्ये 2022 मध्ये अमेंडमेंट केले गेले. तर मुलाच्या वयाचा विचार करून पालकांच्या वयाचा विचार केला गेला आणि जेव्हा हे पालक नाव नोंदणी करतात, त्यांच्या वयाची एकत्र बेरीज करून त्यांच्या वयाला जे सुटेबल मुलाचं वय आहे ते ऑटोमॅटिक तिथं मॅच होतं. तुमचं जर वय ठराविक लिमिटपेक्षा जास्त असेल, तुम्हाला छोटं मूल घेण्याची तुम्हाला इच्छा असेल, तर तरी ते अधिकार पोर्टलवर अलाउ होत नाही. तर हा खूप शासनाचा चांगला निर्णय आहे असं मला वाटतं. आणि आत्ता पेरेंट्सची मानसिकता आहे, की बरेच पेरेंट्स स्वतःला मूल जरी होत असेल तरी बाय चॉईस मुलं दत्तक घेण्याचा विचार क्या करतात. बात है. कारण बरेचदा दोघंही वर्किंग असतात, मुलगा म्हणजे नवरा आणि बायको दोघंही वर्किंग असतात. सुट्ट्या मिळण्याचा प्रॉब्लेम असतो. बरेचदा मुलींना 9 दिवस प्रेग्नन्सी कॅरी करायची नसते किंवा ती जबाबदारी घ्यायची नसते. म्हणूनही बाय चॉईस मूल दत्तक घेण्याकडे बऱ्याच पालकांचा कल आहे असं मला दिसतंय. दत्तक मुलांना काय संदेश द्याल, ज्यांना कळलेलं आहे की आपण दत्तक आहोत? आणि तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही दत्तक पालकांना काय संदेश द्याल की आहे आपण दत्तक पालक आहोत आणि ती मुलं ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये वाढत आहेत? असं मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे की दत्तक मुलांना तुम्ही दत्तक आहोत हे समजल्यानंतरचा काय संदेश द्याल, की ते कसं ऍक्सेप्ट त्यांनी करावं? मुलांना कुठल्या वयामध्ये पालकांनी सांगितलेले याच्यावर खूप निर्भर करतं. जर लहान वयामध्ये योग्य पद्धतीने मुलांना जर सांगितलं गेलं असेल, तर त्यांची मेंटॅलिटी, ॲक्सेप्टन्स आणि पर्सनॅलिटी ही वेगळीच बनते. पण ज्या मुलांना मोठ्या वयामध्ये इतर अचानक पालकांव्यतिरिक्त इतर नातेवाईकांकडनं, नातेवाईकांकडनं किंवा मित्रांकडनं. बाहेरच्या व्यक्तींकडनं समजतं. म्हणजे मला इथे एक उदाहरण सांगावंसं वाटतं, की दत्तक गेलेली मुलं ही काही वेगळी नसतात. म्हणजे त्यांना 2 शिंगं किंवा असं काहीतरी वेगळं नसतं. पण एका पालकांनी त्यांचा अनुभव शेअर केला. जेव्हा ते लग्नामध्ये त्यांच्या मुलीला घेऊन गेले, तेव्हा त्यांचे नातेवाईक त्यांना म्हणले, की "अगं, तुझी ती दत्तक घेतलेली मुलगी कुठे आहे? बघू कशी दिसते ती." अरे वा. तर त्यांनी असं बापरे. सांगितलं, की दत्तक घेतलेलं मूल काय वेगळं दिसतं का हो? आणि त्यावेळेस असं झालं होतं, की त्यांनी त्या मुलीशी तिच्या दत्तकाबद्दल शेअर केलेलं नव्हतं. त्याच्यामुळं मुलांना योग्य पद्धतीने जेव्हा कळतं, तेव्हा नक्कीच मुलांवर त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो असं मला वाटतं आणि मुलं चांगल्या प्रकारे पॉझिटिव्हली ते ॲक्सेप्ट करतात. जेव्हा उशिरा कळतं, चुकीच्या पद्धतीने कळतं आणि त्यांच्या मुलांच्या पर्सनॅलिटीवर त्याचा नक्कीच इम्पॅक्ट होतं असं मला जाणवतं. पण मुलांनीही हे लक्षात घेणं गरजेचं आहे, की संस्था हे काही त्यांचं आयुष्य नाहीये. दत्तक स्वरूपात त्यांचं पुनर्वसन होऊन त्यांना आई-बाबा मिळालेलं आहे, कुटुंबाचं प्रेम मिळालेलं आहे. पालक कशी असू देत, पालकांमुळे आज आपल्याला वेगळ्या प्रकारचे संस्कार मिळालेले आहेत. आज आपल्याला शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. आपल्याला कायद्याने संपूर्ण अधिकार दिलेले आहेत आणि त्याचं पुरेपूर दत्तक मुलांनी काय म्हणतात बेनिफिट घेणं, फायदा घेणं गरजेचं आहे आणि पॉझिटिव्हली विचार करावा असं माझं मत आहे. असं वाटतं प्रत्येक दत्तक मुलाचा त्याच्या दत्तकाबद्दल, त्याच्या आयुष्याबद्दल एक वेगळा एक्सपिरियन्स असतो. याच एक्सपिरियन्सला जोडून मला विचारायचंय की प्रत्येक दत्तक मुलाला एक हळवा कोपरा असतो की माझे आई वडील कोण आहेत, एक हळवा जैविक माझे कोण जे बायोलॉजिकल आहेत, एक तो हळवा कोपरा असतो आणि त्या हळव्या कोपऱ्याला
या पालकांनी कसं टॅकल करावं? शेअरिंग द फॅक्ट ऑफ अडॉप्शन हम्म. हे अडॉप्शन रेग्युलेशन्स मध्ये खूप महत्वाचा मुद्दा आहे. हम्म. दत्तक मुलांचा अधिकार आहे की आपल्या जन्मदात्यांबद्दल किंवा आपल्या जन्माबद्दल जाणून घेणं, हम्म. आणि त्याच्यासाठी दत्तक पालकांनी त्या मुलांच्या निर्णयाला रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. हम्म. पेरेंट्सचं जेव्हा काउन्सिलिंग सेशन होतं तेव्हा आम्ही नेहमी पेरेंट्सला सांगतो की मूल जे काही इच्छा तुमच्याकडे व्यक्त करेल, एकतर इच्छा व्यक्त करण्यासाठी मुलांमध्ये हा विश्वास निर्माण करा की वी आर विथ यू, यू आर हम्म. नॉट अलोन इन दिस वर्ल्ड. हम्म. जे काही तुझ्या मनामध्ये प्रश्न असतील ते तू बिनधास्तपणे, निर्धास्तपणे आमच्याकडे येऊन बोलू शकतोस. मुलाला हा जर आत्मविश्वास पालकांनी दिला तर मूल बाहेरच्या लोकांकडे हे शेअर करण्यापेक्षा आपल्या आईबाबांकडे जे काही त्याच्या मनात असेल हे मोकळेपणाने शेअर करू शकतो. आणि मुलाला विश्वास देणं गरजेचं आहे की तुला जर वाटलं की मला माझ्या जन्मदात्यांबद्दल जाणून घ्यायचं आहे, मला त्यांना भेटण्याची इच्छा आहे, तर आम्ही नक्कीच तुला साथ देऊ. हा, त्यांच्याबद्दल आम्हाला माहिती नाहीये कारण संस्था ते हे माहितीच आम्हाला नसते, reveal हे करत सांगत नाही. आम्हाला सांगू शकत नाही, पण नक्कीच तुझ्या पुढच्या प्रवासामध्ये किंवा तुझ्या वाटचालीमध्ये आम्ही पूर्णपणे तुझ्या बरोबर असणार आहात. यू विल नॉट बी अलोन इन दिस एंटायर जर्नी. आणि बरेच पालक आपल्या मुलाला घेऊन संस्थेमध्ये येतात, मुलाची इच्छा व्यक्त करतात आणि संस्था त्यांच्या पद्धतीने किंवा जे प्रशिक्षित सोशल वर्कर आहे त्यांच्या पद्धतीने हे शेअरिंग द फॅक्ट ऑफ अडॉप्शन ते हँडल करण्याचा प्रयत्न करतात आणि मुलाला सॅटिस्फाय करण्याचा प्रयत्न करतात. कारण जन्मदात्यांबद्दल जाणून घेणं हा त्याचा अधिकार आहे. पालकांना कोणता संदेश द्यावा असं वाटतो, दत्तक पालकांना? बेसिकली मला असं वाटतं की जर का एखाद्या पालकांनी निर्णय घेतला दत्तक घ्यायचा आहे तर शक्यतो वयाच्या 35 पर्यंत तो निर्णय घ्यावा. कारण जसं शर्मिला त्यांनी सांगितलं की एज गॅप जितकी वाढेल तितके पुढचे प्रॉब्लेम्स, मूल वाढवतानाचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते वाढत जातील. आणि जनरेशन गॅप आता दिवसेंदिवस जास्ती वाढत चालली. म्हणजे पूर्वी जसं आपण म्हणायचो की 7 वर्षांनी जनरेशन बदलते, त्याच्याऐवजी आता 3-4 वर्षात 2 वर्षात तेवढीच जनरेशन गॅप वाढत चालली आहे. त्यामुळे तुम्हाला त्या मुलाबरोबर अडॅप्ट करणं सगळ्या गोष्टी ह्या खूप अवघड जातात. त्यामुळे शक्यतो हा निर्णय लवकर घ्यावा. कायदेशीररित्या मूल दत्तक घेण्याचा तुम्ही पूर्णतः त्यासाठी तुम्ही म्हणजे प्रयत्न करावेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या मुलाला तुम्ही तुमचं मूल असल्यासारखं सांभाळावं. म्हणजे बायोलॉजिकल मुलाला जसं आपण आपलं मूल असताना, कारण काही उदाहरणं मी अशी पाहिलेली आहेत, कारण काही वेळेस संस्थेत पण असे अनुभव येतात किंवा ते ऍज अ काउन्सिलर म्हणून आमच्याकडेही पाठवतात की ओव्हर पॅम्पर करतात. जेव्हा अडॉप्शनला मुलं घेतात तेव्हा एकतर त्यांना मी म्हणलं तसं वयाचं खूप अंतर असतं, ते खूप दिवसांनी ते मूल त्यांच्या आयुष्यात आलेलं असतं. त्यामुळे त्या मुलाला मला सगळं द्यायचंय, प्रेम पण खूप जास्त द्यायचंय, वस्तू पण खूप जास्त द्यायच्या आहेत, त्याला जे जे नाही मिळालं ते मी सगळं देऊ शकता, मान्य आहे, पण त्याचा इफेक्ट त्या मुलावर काय होणार? त्यापेक्षा तुमचं बायोलॉजिकल मूल असताना तुम्ही ज्याप्रमाणे त्या मुलाला वाढवाल त्याप्रमाणे त्या मुलाला वाढवा. एक्झॅक्टली, हे फार महत्वाचं आहे मला वाटतं. म्हणजे आपण नॉर्मल पालक आहोत हेच वागणं हेच खूप योग्य आहे आणि त्या मुलाच्या दृष्टीने पण एकदम. तुम्ही या पॉडकास्टवर आलात आणि लोकांना खूप छान माहिती दिली दत्तक विधान या विषयावरची. त्याबद्दल माय समष्टी या युट्यूब चॅनलच्या वतीनं तुमचे मनापासून आभार. थँक्यू. धन्यवाद इथे बोलवल्याबद्दल.